तुम्हाला माहिती आहे का, जगातील पहिले छापील पुस्तक किती वर्षांपूर्वी तयार झाले होते? पूर्वी पुस्तके हाताने लिहिली जात होती, त्यामुळे त्यासाठी खूप वेळ आणि मेहनत लागत असे. मग एका जादूने सगळं बदललं, ते म्हणजे मुद्रण. मुद्रण म्हणजे अक्षरे, चित्रे किंवा माहिती कागदावर छापून त्याच्या अनेक प्रती तयार करणे. यामुळे एकाच वेळी हजारो पुस्तकं तयार होऊ लागली आणि ज्ञान झटपट लोकांपर्यंत पोहोचू लागलं. हळूहळू पुस्तके, ग्रंथ आणि माहिती जगभर पसरली आणि लोकांच्या वाचन व शिकण्याच्या पद्धती पूर्णपणे बदलल्या. नमस्कार मंडळी, ऐका हो ऐका या आपल्या खास मराठी पॉडकास्टमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण साजरा करतोय जागतिक मुद्रण दिन आणि या निमित्ताने पाहणार आहोत जगातील पहिले छापील पुस्तक कोणते. पुस्तक म्हणजे फक्त अक्षरांचा संग्रह नाही, तर ज्ञान, विचार आणि संस्कृतीचं माध्यम आहे. म्हणूनच पहिलं छापील पुस्तक म्हणजे इतिहासात एक मोठा टप्पा आहे. आज आपण त्याची ओळख, त्याच्या मागची कथा आणि जागतिक महत्त्व पाहणार आहोत. जोहान गुटेनबर्ग यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने जागतिक मुद्रण दिन दरवर्षी 24 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. 1440 मध्ये गुटेनबर्ग यांनी मुद्रण यंत्राचा शोध लावला, ज्यामुळे पुस्तके आणि छापील साहित्य लोकांसाठी अधिक सुलभ झाले. ज्ञानाचा प्रसार जलद झाला आणि युरोपमध्ये छपाईच्या माध्यमातून आधुनिकतेची सुरुवात झाली. हा दिवस प्रथम 1991 मध्ये जागतिक स्तरावर साजरा केला गेला. चीनमध्ये 7व्या-8व्या शतकापासून लाकडी ब्लॉक्सच्या माध्यमातून छपाई केली जात होती. या पद्धतीने मोठ्या प्रमाणावर ग्रंथ छापले जात होते. त्यामुळे पहिले छापील पुस्तक हा प्रश्न थोडा गुंतागुंतीचा आहे. आपण ब्लॉक प्रिंट पुस्तकं बघतो की मूवेबल टाईप पुस्तकं बघतो, यावर उत्तर अवलंबून आहे. जगातील सर्वात जुने प्रमाणित छापील पुस्तक म्हणजे डायमंड सूत्र. हे पुस्तक चीनमध्ये 11 मे 868 रोजी छापलं गेलं होतं आणि त्यासाठी लाकडी ब्लॉक प्रिंटचा वापर केला गेला. इतिहासाच्या दृष्टीने हे पुस्तक खूप महत्वाचं आहे. त्यानंतर 1377 मध्ये कोरियात जिगजी हा ग्रंथ मूवेबल मेटल टाईपने छापला गेला, जो आधुनिक छपाईसाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो. युरोपमध्ये गुटेनबर्ग बायबल 1455 साली प्रसिद्ध झाले आणि त्यामुळे युरोपमध्ये छपाईची क्रांती झाली. म्हणून जर तुम्ही विचारत असाल की जगातील पहिले छापील पुस्तक कोणते, तर उत्तर थोडं गुंतागुंतीचं आहे. सर्वप्रथम प्रमाणित आणि तारीख असलेलं पुस्तक डायमंड सूत्र आहे. मूवेबल मेटल टाईपने छापलेलं पहिलं पुस्तक जिगजी आणि युरोपमध्ये पहिलं प्रसिद्ध पुस्तक गुटेनबर्ग बायबल आहे. हे दाखवते की छपाईचा इतिहास जगभर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने घडलेला आहे. मुद्रणाच्या प्रवासामुळे ज्ञानाचा प्रसार वेगाने झाला. पुस्तके अधिक लोकांपर्यंत पोहोचू लागली आणि समाजातील विचार, संवाद शक्य झाला. गुटेनबर्ग यांनी युरोपमध्ये छपाईच्या माध्यमातून ज्ञान अधिक लोकांपर्यंत पोहोचवले, ज्यामुळे पुनर्जागरण आणि वैज्ञानिक युग पुढे आले. या प्रवासातून लक्षात येतं की तंत्रज्ञान बदललं, पण ज्ञान आणि पुस्तकांचं महत्त्व कायम आहे. मुद्रण दिनाच्या निमित्ताने आपण ज्ञान आणि पुस्तकांना आदर देऊया. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका. तुमच्या माहितीनुसार मराठीतलं पहिलं छापील पुस्तक कोणतं असू शकतं, कमेंटमध्ये नक्की सांगा. ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.